नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी आनंदाची बातमी. पवित्र पोर्टल आता चालू होणार आहे. का चालू होणार आहे या संदर्भात पुन्हा एकदा नवीन जी.आर. आला. ह्या जी.आर. मध्ये बदल नाही, नवीन नियम नाही, तर हा जी.आर. शिक्षक भरती चालू करण्यासंदर्भातला एक महत्त्वाचं पाऊल आहे. सो 2025 ची शिक्षक भरती लवकरच चालू होणार, लवकरच जाहिरात येणार आणि लवकरच भरती प्रक्रिया पण चालू होणार आहे. का म्हणतो मी असं? हा जी.आर. आपण थोडक्यात बघूया, शेवटपर्यंत हा मुद्दा बघा. यात काय आहे बघा. हा जी.आर. आला तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती TET 2026च्या बॅचेस, TET+3च्या बॅचेस पण चालू झाल्या. दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल असणार. सेपरेट पेपर पण तुम्ही इथे घेऊ शकता. यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली, लगेच जॉईन करा. आणि CETचे तुम्हाला जी एक्झाम द्यायची त्याच्या टेस्ट सुद्धा आपल्याकडे चालू झालेल्या आहेत. सो याबद्दल अजून शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल पण करा. चला, आता जी.आर. आला. हा जी.आर. बघा कधीच आहे, 30 जानेवारी म्हणजे आजचा जी.आर. लेटेस्ट आता काही वेळापूर्वी हा जी.आर. आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून जी.आर. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या संदर्भातला जी.आर. आहे. मग बघूया आपण जी.आर. काय सांगतोय. तर जी.आर. कडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा जी.आर. बघा 30 जानेवारीचा. यामध्ये त्यांनी संदर्भ दिले बघा, 2 संदर्भ दिलेले आहेत. त्यांना शासन निर्णय दिला आहे 14 जानेवारी 2025चा. दुसरं एक आयुक्त कार्यालयाकडे गेलं परिपत्रक आहे 18/9/2025चा, हा दुसरा संदर्भ. आणि तिसरा जो मुद्दा आहे त्यांनी दिला आहे शालेय शिक्षण विभागाचं एक परिपत्रक आहे, बैठकीचं इतिवृत्त आहे 17/10/2025. तर हे संदर्भ पण इथे लक्षात घ्यायचे तुम्हाला. प्रस्तावना त्यांनी दिली. प्रस्तावना त्यांनी सांगितलं आहे की ऑलरेडी 2022ला शिक्षक भरती झाली होती बघा. 2022 शिक्षक भरती झाली होती आणि त्यावेळेस पदभरतीचे कामकाज कोणी बघितलं? तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत ही सगळी प्रोसेस राबवली गेली. या संस्थेचा अनुभव आहे, या संस्थेची गोपनीयता आहे. म्हणजे या संस्थेने या संदर्भात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी बघा, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 74,33,500 आणि 68,64,120 असे 2 टप्प्यासाठी पैसे घेतले पण होते मागच्या शिक्षक भरतीमध्ये. मग संदर्भ 2चा जर लक्षात घेतला म्हणजे या वर्षी जे शिक्षक भरती राबवायची या संदर्भातलं परिपत्रक आहे 2025 ची टेटच्या अगेन्स्ट. त्या संदर्भात पुढील कामकाज हाताळण्यासाठी बघा त्यांनी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा काय मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह. आता शिक्षक भरती दोन्ही प्रकारात होते, मुलाखतीशिवाय पण मुलाखतीसह. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थेला दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल, ज्याला जास्त वेळ लागेल ते लक्षात घेऊन एकतर 1 वर्ष किंवा ही प्रोसेस घडून आणण्यासाठी जो वेळ लागणार तो, जी नंतर घडेल जो वेळ लागेल तो वेळ, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत व यासाठीचा एकूण खर्च म्हणजे ह्या वर्षी ही मुदत वाढून जर दिली तर त्यांना खर्च 68,64,120 GST सह यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनानं सादर केला आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. रिक्त पदे भरण्याची तातडी आहे. सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो. आता हा पण मुद्दा त्यांनी नोंद केला आहे बघा. का नोंद केला? कारण नवीन संस्था जर आता द्यायची म्हटले तर परत तो गोंधळ होणार, संस्थेला समजायला अनुभवी नाही, परत गोंधळ घातला तर परत मग आपल्याला प्रॉब्लेम सगळा येणार आहे, विभागाला प्रॉब्लेम येणार. सो त्यांनी म्हटलेलं आहे की नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो. तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या अचूक व गोपनीय कामाचा आलेला अनुभव, कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करणे, मूळ RFP मध्ये अट क्रमांक 5.13 कंपनीचे कामकाज समाधानकारक वाटल्यास एका वेळी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या समर्थनार्थ सदर पत्रांमध्ये दर्शनास आणण्यात आल्या आहेत. या बाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीने संदर्भ क्रमांक 3 अन्वये सदर प्रस्तावास सहमती दर्शविली आहे. त्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचे ऑनलाईन कामकाज हाताळण्यासाठी 1 वर्ष कालावधीकरिता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास व त्यासाठीचा वार्षिक खर्च अंदाजे 74,34,849 इतक्या खर्चास देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता झालाय तो शासन निर्णय. ही संदर्भ झाला. आता शासन निर्णय काय सांगतो बघा. 2025 टेटच्या अगेन्स्ट पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय याच्यापैकी जे घडेल तो जो टप्पा लेट घडेल यासाठी मुदतवाढ देण्यास आणि यासाठी एकूण खर्च जो आहे तो 68,64,120 रुपये देण्यासाठी
शासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सो याचा संदर्भ तुम्ही लक्षात घेतला तर लक्षात येते की तलिस्माला जरी संधी आता परत दिली तर नक्कीच यांचा अनुभव आहे, या अनुभवाच्या आधारे पटकन ही प्रोसेस राबवली जाऊ शकते, गोंधळ काहीच होणार नाही. दुसरा मुद्दा काय, पवित्र प्रौढमार्फत शिक्षक पदभरतीच्या 1 वर्ष कालावधीच्या ऑनलाईन कामकाजासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात. आता बघा, म्हणजे एका बाजूला तलिस्माला पण त्यांनी 1 वर्ष वाढून देणं किंवा जे लेट घडेल त्याला ते संधी देत आहे, त्यांच्याकडे ही प्रोसेस करून घेणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला नव्याने सुद्धा निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली, तलिस्माने पण निविदा भरली आणि अजून कुणी असेल तर यासाठी होणारा खर्च अंदाज त्यांनी ठरवला आहे 74,34,849 रुपये. यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे नवीन निविदा पण निघणार आहे आणि 1 वर्ष यांना पण वाढवून देण्यात येणार. पण या दरम्यान त्यांनी सांगितलं, बघा या दरम्यान त्यांनी सांगितलंय हा सगळा करार आयुक्त यांच्या नावाने करायचा आहे, ते पण त्यांनी सांगितलं. बघा, आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर एजन्सीशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा, यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल इत्यादी बाबींचा समावेश करारनाम्यात असेल याची दक्षता घ्यावी, हे पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजा दरम्यान, आता हा मुद्दा लक्षात घ्या, नव्याने राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन एजन्सीची निवड झाल्यास तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीस 1 महिना कालावधीची पुनर्सूचना देऊन एजन्सीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आणावा, हे पण त्यांनी सांगितलं. निविदा दिली आणि नवीन कंपनी आली, तिचे जर दर कमी असेल तर त्या दरम्यान वाटलं तर ही कंपनी थांबून त्या कंपनीला त्यांनी संधी देण्याचं पण सांगितलेलं आहे. सो हे सगळ्या बाबी यामध्ये त्यांनी सांगितल्या, विशेष या महत्त्वाच्या बाबी मला सांगितल्या. असा हा GR आलेला आहे. याचा अर्थ आता ही निविदा म्हणजे तलिस्माला आता ते करार करणार आहे, करार करायला पुढचे काही दिवस लागतील आणि त्यानंतर एका बाजूला पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांची बिंदू नामोली पद्धतीने संच मान्यतेनुसार ॲड सुद्धा तयार होत आहे. सो ह्या ॲट ए टाइम दोन्ही गोष्टी झाल्या तर लवकरच तलिस्माचा अनुभव जर बघितला तर लगेच ही प्रोसेस चालू होऊ शकते. शिक्षक भरतीची प्रोसेस म्हणजे ॲड येणं आणि विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देणं हे पण चालू शकतो. सो ही प्रोसेस सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. एका बाजूला तुम्हाला माहिती आहे की झडपी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पेंडिंग आहेत, त्या आता येऊ घातलेल्या आहेत 8-9 तारखेला, ते पण चालू आहे, एका बाजूला हे पण चालू आहे. सो ॲट ए टाइम आचारसंहिता असून सुद्धा ह्या गोष्टी घडत आहे, ही सगळी आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. सो फेब्रुवारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच पटापट घडतील आणि कदाचित लवकरात लवकर विद्यार्थ्यांना सुद्धा प्राधान्यक्रम देऊन निवडीची प्रोसेस पण होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण अजून तुमच्यासाठी मी सांगू इच्छितो की इग्नाईटने एक नवीन प्लॅटफॉर्म चालू केला, इग्नाईट पाठशाला नावाचा, ज्यावरती शालेय लेवलच्या आम्ही एक्झाम घेत असतो. जवाहर नवोदय असेल किंवा इतर एक्झाम असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल, NTS, MTS, होमी बाबा, मंथन सारख्या एक्झामचं प्रिपरेशन आम्ही करून घेत असतो. त्या संदर्भात इग्नाईट पाठशाला ॲप डाउनलोड करून त्यावरती हव्या असणारा बॅच परचेस करू शकता किंवा इग्नाईट पाठशाला नावाचं YouTube चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अजून काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला अकॅडमीचं ॲप पण माहिती आहे, ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. सो चांगली बातमी आहे, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परत एकदा तलिस्मा कंपनीला जर दिलं तर नक्कीच फायदा होणार आहे. का? कारण गोंधळ होणार आहे, त्यांना सगळा अनुभव आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच तयारीत राहा प्राधान्यक्रम देण्यासाठी. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.